पाहुयात पुढची बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे। पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे, तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा आणि अमित ठाकरेंवर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता। कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे। पश्चिमेकडचा भाग म्हणजे उपनगर, पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा हा कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आलाय आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे उप शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। त्यांनी काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे। तर निश्चितच महत्त्वाची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी, खूप मोठा विश्वास सन्माननीय राजसाहेबांनी टाकलेला आहे। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 वर्षाच्या इतिहासात आत्तापर्यंत मुंबई शहर अध्यक्ष कधीच नव्हता, त्यामुळे ही जबाबदारी टाकली आहे। पण निश्चितपणे आजच्या क्षणापासून आमचं सर्वात पहिलं काम असेल तर ते मनसे मुंबई मिशन महापालिकाच असेल आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करू। यानंतर एक मोठी बातमी आहे। पवनचक्की कंपन्यांनी बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बीडमधील पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी दिलेले चेक वटलेच नसल्याची माहिती आहे। बीड तालुक्यातील मुळुकवाडीमधला हा प्रकार आहे, तर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पवनचक्की कंपन्यांचे अर्थकारण समोर आलं होतं। पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन पवनचक्की कंपन्यांची पाठराखण करतायत, त्यामुळे दाद कुणाकडे मागायची अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिली आहे। मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जर पवनचक्की कंपन्यांना कोणी खंडणी मागत असेल, त्रास होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। मात्र त्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यावर अन्याय होतो, ज्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते, त्यांना बाउन्स चेक दिले जातात किंवा फसवणूक केली जाते, तार ओढताना त्यांना मोबदला दिला जात नाही, त्यांना तो मिळाला पाहिजे याकडे जिल्हा प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करते। म्हणजे एकंदरीत जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, कुंपणच शेत खाते तर दात कोणाकडे मागायची अशी शेतकऱ्यांची अवस्था आलेली आहे। दरम्यान राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागलेला आहे। ऐन मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। कडेवर लहान लहान लेकरं घेऊन या महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, तर दुसरीकडे वय वाढलेल्या मुलांना पाणी प्रश्नामुळे कोणी मुली द्यायला मागत नाहीये। काय आहे या गावची स्थिती बघूयात। पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांची मैलोन मैल पायपीट। पाण्याअभावी मुलांची लग्न रखडली। लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची मुलगी 2-2 किलोमीटर पाण्यासाठी जाईन विहिरीवर, त्याच्यामुळे मुली देत नाही। ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींवर संताप। त्यांना आमची काळजी नाही, मतदानासाठी सारं गाव जमा जात होतो, पण आमची पाण्याची लाईटीची सोय कोण नाही करत। तापमानाचा पारा 40 पार, सूर्य आग ओकतोय अशा भर दुपारी डोक्यावर हंडा, हाती कळशी आणि कडेवर लेकराला घेऊन ही माय पाण्याच्या शोधात भटकते। ऐन मार्च महिन्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईनं तिच्या तोंडचं पाणी पळालंय। पाण्याच्या शोधात कधी या विहिरीवर कधी त्या विहिरीवर जाऊन तिला पाणी भरावं लागतं।
घरचं काम आवरलं की दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घेण्याऐवजी तिला पाण्यासाठी भर उन्हात 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. इतक्या जवळ धरण असून पाण्याची काही सुविधा नाही आमच्या गावाला. इतकुले लहान लेकरं सोडून सगळ्या बायकांना अगदी 1 ते 3 उन्हाच्या भरात नुसतं पाण्यासाठी भटकावं लागतं 1-1.5 किलोमीटर. आणि थोडंसं ऊन कमी झालं की ते विहिरीत पाणी राहत नाही म्हणून सगळे उन्हातच नुसतं पाण्यासाठी पळतात. शाळेतील पहिलीचे दुसरीचे मुलं देखील उन्हात पाण्यासाठी पळतात. पाण्यासाठी आई निघाली की तिच्या मागून शाळकरी लेकीही हाताला मिळेल तो हंडा कळशी घेऊन निघतायत. लहान सहान पोरं सायकलवर टांग मारून पाण्याची भांडी घरापर्यंत पोहोचवतात. गावात टँकरची सोय आहे, पण 8 दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरच्या पाण्यावर 2 दिवसही निघत नाही. त्यात कुटुंब मोठं असेल तर कितीही भरून ठेवलं तरी पाणी पुरत नाही. गावातील पाणी प्रश्न इतका भीषण झालाय की गावातील मुलांची लग्न जमत नाहीयेत. प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा. 31 मार्चपर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू. आणि तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केलं तर आम्ही इथं मेल्यापेक्षा तिथं पंचायत समिती कार्यालयासमोर मरू. आत्मदानाचा इशारा देतो आहोत. मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमीच, त्यामुळे हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. मात्र नाथसागर धरणामुळे अनेक तालुक्यांची तहान भागते. डोणगाव तांबे पाड्यावर मात्र धरण उशाला अन कोरड घशाला असाच प्रकार आहे. उन्हाळा आता कुठे सुरू झालाय, अजून 2-2.5 महिने काढायचे. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. डोणगाव तांबे गावातील हे चित्र लवकरच राज्यातील इतर दुष्काळी भागात दिसणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या भावनांना हात घालणारे विषय थोडे बाजूला ठेवून लोकांच्या रोजच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे पाहणं जास्त गरजेचं झालंय. या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला एवढी गाढ झोप का, असा प्रश्न नागरिक विचारतायत. आणि स्वाभाविक त्यांच्या ह्या संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या त्रासातून समोर येत आहेत. त्यामुळे कुठेतरी आता प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर न्यूज 18 लोकमतनं या गावचं वास्तव मांडलेलं आहे. याची दखल घेऊन आता ती समस्या नेमकी कधी सोडवली जाते ते बघावं लागेल. यानंतर बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.